नमस्कार, मी अक्षता पतंगे सिल्का टायर मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आता आपण जस्ट एकदम बजेटेड किंवा बजेट फ्रेंडली म्हणा, पॉकेट फ्रेंडली म्हणा, अशा आपण साड्यांचा व्हिडिओ पाहिला होता. आता त्यातच अजून एक मिडल रेंज मधल्या आपल्याकडे पार्सल आलेलं आहे. सो ते एक पार्सल कोणतं आहे ते आपण चेक करणारच आहोत आणि त्या साडीची क्वालिटी. आज आपल्यासोबत मिस्टर पतंगे आहेत. नमस्कार, माझं नाव संकेत पतंगे, हजबंड ऑफ अक्षता पतंगे. सो पहिले तर सर्वांना या शुभ दिनी म्हणजे दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. असे हा मंगल प्रसंगी आणि जो आजचा चांगला दिवस आहे दत्तचरणी सगळ्यांना आम्ही चांगलं आरोग्य, चांगलं भरभराटीचे सगळं लावू. आणि जसं मी प्रार्थना करतो जशी आम्ही मेहनत करतोय, जसं अक्षता थोड्या एका दिवसानंतर आलेली आहे. कारण की खूप साऱ्या गोष्टी चालू असतात बॅकग्राऊंड मध्ये, कधी व्हिडिओ बनवणं होतं शक्य नाही होत. बट मी तिला म्हणलो की अक्षता हा दिवस आजचा खूप चांगला आहे आणि यू शुड गो अहेड विथ दिस थिंग. अँड देवाच्या आशीर्वादाने दत्तकृपेच्या साक्षात्काराने आपण पुढे जाऊया. तर जसं ती मेहनत करतीये तर एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगायचंय. फ्रॉम एव्हरी सेगमेंट द साडी इज बीन कमिंग. म्हणजे मला एक माहित नव्हतं, जास्त वेळ घेत नाही तुमचा. फक्त जी काही मेहनत आम्ही करतोय तुमच्यापर्यंत पोहोचण्याची त्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करा. आणि बॉस तुमच्या जनता जनार्दनच्या कृपेनेच आम्ही पुढे येऊ शकतो आणि आम्हाला सर्व करायला खूप आनंद होईल सगळ्यांना. आणि सर्व्हिस देताना आम्ही पहिले हेच बघतो. आता हे जे साड्या आम्ही मागवतो आमच्याकडे, त्याचं कारण एक म्हणजे काय की आम्ही पहिले क्वालिटी आणि जी टेक्स्चर जो आहे तो जो आम्हाला पहिल्या लॉटमध्ये भेटलेला होता, दुसऱ्या लॉटमध्ये भेटलेला होता, तो सेम आहे का आम्ही ते चेक करत असतो. आम्ही कस्टमरला पहिले सांगतो की आमच्याकडे साडी चेक झाल्याशिवाय पुढे आम्ही देणार नाही. खूप साऱ्या गोष्टी असतात, कधी कधी साडी वेंडरकडून किंवा आमच्या विवरदाराकडून चेंज होऊन येते. म्हणजे खूप सारे पार्सल असतात, तर ते दुसऱ्याची साडी आम्हाला कधी कधी येते, आमची साडी दुसऱ्याला जाते, त्यात पण वेळ जातो बॉस. तर हे चेक करणं आमचं काम आहे. कधी कधी कस्टमरकडे गेलं, खूप साऱ्या कुरिअरच्या म्हणजे आता तुम्ही लिटरली बघितलं कुरिअर कधी कधी हे आता व्यवस्थित कुरिअर आहे. आता ही माझ्या हातात जी पकडलेली ती गडवाल आहे, तिचं पण अनबॉक्सिंग आपण करू. आणि ही आता जी आहे ती महेश्वरी आहे. तर कधी कधी हे कुरिअर टॅम्परिंग करून आमच्याकडे येतात. तर कधी कधी मग आम्ही म्हणजे जे कस्टमरकडे न जाता ते आम्ही स्वतः हे बघतो आणि ती रिस्क पूर्ण आमची राहते. किंवा वेंडरला आम्ही सांगतो की बॉस ही रिस्क बेअर करणं आहे, कारण की क्लायंटला हे बेअर होणार नाही. कारण की खूप साऱ्या गोष्टी असतात आणि इट्स नॉट अ स्मॉल. म्हणजे ह्या प्रत्येक कुरिअरमध्ये साडी 1000 रुपयाची असो नाही तर लाख रुपयाची, ते किंमत त्याला व्हॅल्यू आहे शेवटी. चला तर आपण लवकरच अनबॉक्सिंग ऑफ महेश्वरी करूया. टेक्स्चर